भगवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, सद्गुरु मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या आशीर्वादाने पूजनीय महान संत वामन भाऊंची सेवा सर्वजण मिळून करू. विठाला विठाला या कार्यक्रमाचं आमंत्रण तुम्ही मला एवढ्या मोठं मन करून दिलात. माझे सर्व सहकारी, माझे सर्व स्नेही ज्यांनी मला इथपर्यंत आणलं, ते आमचे अक्षय महाराज तळेकर, कृष्णा महाराज काळबांडे, माझ्याशी संपर्क केला आणि एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये माझ्यासारख्या पामराला आपण सेवेची संधी दिली. मी आपले ऋण व्यक्त करतो. या निमित्ताने सन्माननीय मनोजदादा जरंगे पाटील हेही आपल्या गावाला भेट द्यायला आले. दादांची भेट या ठिकाणी मला झाली. ज्या सर्व महाराज मंडळीला मी लहानपणापासून ऐकत आलोय, लहानपणापासून त्यांना फॉलो करत आलोय, अशा 2 महापुरुषांच्या मुखातून आपण एक सुंदर चाल ऐकली. त्यांच्याकरता सुरुवातीला टाळ्या वाजवा. माझे सर्व सहकारी आलेले सर्व गायक, वादक, गुणीजन, आपण सर्वच जण एवढे भाग्यवान आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यातली त्यात या आपल्या भूमीमध्ये, या मातीमध्ये असे एक रत्न अवताराला आलं की आज संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राबाहेर वामन भाऊंची कीर्ती आहे, वामन भाऊंची विरक्ती आहे. या महापुरुषांचं कर्तृत्व पाहिल्यावर काही अभंग त्यांच्याशी जुळतात असं म्हटल्यापेक्षा त्यांच्याकरताच हे अभंग तयार झालेत की काय, असं आमचं मन म्हणतंय. काय अभंग आहेत बघा ना. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. मूर्तिमंत वैराग्य या मातीभूमीत जन्माला आलं. ही माती, इथला कण कण पवित्र आहे. या मातीतल्या कोणत्याही रस्त्याची माती जर कपाळाला लावली, आपण धन्य झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं सामर्थ्य या मातीमध्ये आहे. विठाला 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 एक प्रमाण देतो आणि सेवेला आरंभ करतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. बरं, ही जी मातृभूमी आहे ना, हिचा अजून एक असा आगळा वेगळा महिमा आहे. भगवानगड बाजूला आहे, नारायणगड बाजूला आहे, दोन्हीच्या मधोमध ही मातृभूमी आहे. भगवानगडाच्या छायाछत्राखाली, नारायणगडाच्या छायाछत्राखाली, या दोन्ही गडाची रेंज या फुलसावंगीला. म्हणजे कसं आहे सामर्थ्य बघा ना तुमचं. या दोन्ही गडाची जी हवा आहे ना, जेव्हा या फुलसावंगीत येते ना, त्या हवेला तुम्ही एकच बोलायचं, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा थारा, कळी काळाशी
दरारा आला शीतळ शांतीचा वारा. इतकी शुद्ध हवा जी येते ना या फुलसावंगीमध्ये, या दोन्ही गडाची हवा आहे, या दोन्ही गडाची रेंज आहे. आणि त्या सावलीला ही आमची फुलसावंगी थांबलेली आहे. आणि याच सावलीमध्ये, याच वृक्षाखाली महान संत वामन भाऊ अवताराला आले. ज्ञानोबारायाची एक ओवी सांगतो. सत्पुरुष जिथं उदयाला आले, अवताराला आले, सत्पुरुष ज्या गावामध्ये आले, सत्पुरुषाची दृष्टी ज्या गावामध्ये पडली, तिथला फायदा सांगतो थोडक्यामध्ये. जे उतित याची दृष्टी जाय, ते उती सुखाची सृष्टी होय. तो म्हणाल तेथ राहे महाबोध. ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे, महात्म्याची दृष्टी ज्या नगरीवर पडली ती होती सुखाची सृष्टी होय. हे या फुलसावंगीमध्ये सुखाचा वृक्ष वाढतोय, सुखाचा. विठाल विठाल विठाल, टाळ 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 टाळ. मला हे नाव राहिलं सांगायचं खालचं संस्थानचं. या कार्यक्रमाचे आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी फुलसावंगी, श्री संत वामनभाऊ महाराज विश्वस्त मंडळ जन्मभूमी फुलसावंगी, तालुका शिरूर, जिल्हा बीड, सन्माननीय अध्यक्ष श्रीमान रमेश अण्णा तळेकर, सन्माननीय सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक भक्त मंडळी. मला मी ज्यांच्या घरी जेवण केलं ते अर्जुन बाप्पा खेडकर. बाप्पाचं म्हणणं आलं आमचं गाव 2000 संख्येचंच आहे. एवढा मोठा कार्यक्रम आम्हाला झेपणं शक्य नाही, पण आज आमच्या बाजूचे जे सगळे 22 खेडे भक्कमपणे आमच्या पाठीमागे उभा राहतात, त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. म्हणजे विठाला विठाला विठाला. त्या सर्व गावकरी मंडळीलाही धन्यवाद देतो. अशा महान संतांच्या जन्मभूमीला नतमस्तक व्हायची मला आपण संधी दिलात. आपल्या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. उशीर जरी झाला असेल, तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच बोलतो. आता तुम्हाला वाटत असेल की आता यांनी चालूच केले 9, 9:30ला, किती वेळ घेतो कोणास ठाऊक. अजिबात नाही. जी वेळेत आहे त्या वेळेतच मस्त. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी सेवा करू. विठाला विठाला. महान सत्पुरुष वामन भाऊ महाराज म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायातलं प्रत्यक्ष वैराग्याचं विद्यापीठ. जन्माला आल्यापासून त्यांच्या जीवनामध्ये काही प्रतिकूलता प्राप्त झाली आणि त्या प्रतिकूलतेनं त्यांची विरक्ती वाढत गेली. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिकूलता दूषण नाही, मग दूषण म्हणायचं नाही, ती प्रतिकूलता मग संधी समजायची. जन्माला आल्या आल्या मातृछत्र हरवलं. 30-40 दिवसामध्ये वामन भाऊंचं मातृछत्र हरवल्यानंतर पोरकं लेकरू जगत असताना त्याला काय हालापेष्टा सहन कराव्या लागतात याची जाण उराशी बाळगून, मी तर पोरका आहेच, पण या पंचक्रोशीतलं किंबहुना जिथपर्यंत मला जाता येईल तिथलं एकही मनुष्य मी आता इथून पुढं पोरका होऊ देणार नाही. सर्वांचं मातृत्वाचं मी आजपासून पालकत्व घेतो. म्हणून जे मातृछत्र हरवलेले वामन भाऊ तुमची आमची माता झाले. काय झाले? तुम्ही संत मायबाप कृपावंत मातृवती या समाजावर प्रेम केलं.
या जनता जनार्दनावर प्रेम केलं. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये केवळ अशी कडक शिस्त होती असं ऐकण्यात आहे. आता मी नव्हतोच की तेव्हा. अशा शिस्तीमध्ये आम्ही जर आता त्यांच्या हाताखाली असतो ना, कधीच पळून गेलो असतो. इतक्या कडक शिस्तीमध्ये राहिलेले आपण सगळीजण मंडळी आहेत. पण तितकं जरी कडक शिस्तीचं जीवन असलं, कोमल हृदय होतं. विठाला विठाला चोरी करायला आलेले चोरी करण्याकरता आलेले चोर त्यांना दिसले. त्यांनी सहकार्याला हाक मारून सांगितली तिथं कोणतरी लपलंय पहा. आणले बोलवून ते चोरही एवढे इमानदार होते. वामन भाऊला खोटं बोलावं कसं, कशाला आलेत म्हणले तुम्ही? का नाही म्हणले, बाबा आम्ही चोरी करायला आलोत. कारण चोरी करायची काय गरज भासली? बाबा म्हणले, एवढी आमची जीवनामध्ये बिकट परिस्थिती, आम्हाला लेकरा बाळाला खायला अन्नधान्य नाही, आमची लेकरं उपवाशी आहेत. अंतकरण द्रवलं वामन भाऊच, उपवाशी आहेत. आजची रात्र इथं झोपा. पोटभर जीव घातले ते चोर आणि रात्रभर थांबल्यानंतर त्यांना असं अन्नधान्य दिलं, इथून पुढं आयुष्यात तुम्हाला चोरी करायची गरजच पडू नये. त्यांना सर्वांना अन्नधान्य दिलं आणि ते चोर नंतरच्या एकादशीला आले आणि ते म्हणले, बाबा आता चोरी करायची वृत्ती आमची मावळली, आता आम्हाला माळी घाला. काय करा आम्हाला? ते लोक माळकरी झाले. असा समाज घडवण्याचं त्या काळात बिकट परिस्थितीमध्ये ज्यांनी काम केले ते पूजनीय वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण जन्मभूमीतली एवढी मंडळी एवढ्या मोठा उत्सव करता. या उत्सवादरम्यान 50 वर्ष आपण सेवा केलेली आहे. याच्या मोबदल्यात आपण वामन भाऊकडे काय मागावं याकरता हा अभंग घेतलाय. विठाला विठाला तसं आपल्याला देवाकडं संताकडे दर्शनाला गेल्यावर काय मागावं हे काही सांगायची गरज. जो तो इथं येतो म्हणजे असा काय फुकट माघारी जातच नाही. काय करतो? काहीतरी मागतच असतो. कोणी काही मागतो, कोणी काही मागतो, कोणी काही मागतो, कोणी काही मागतो. खरं सांगतो तुम्हाला, साधू संताचं दुकानच असं आहे. संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, जे दया पाहिजे ते आहे रे. दया टाळ 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 मुक्ती न मुक्ती मुकासाठी, कोणी दयाकडे न पाहे रे. कोणी दयाकडे न पाहे रे. शाबास शाबास शाबास. आनंद कलोळे पवित्र गान नामावली, कलोळी पवित्र गान नामावली रे. आनंद कलोळी पवित्र गान नामावली रे. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती रे मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. साधूचं दुकानच असं आहे. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावीन सर्व. द्यायलाच बसलेले आहेत वामन भाऊ. या तुम्ही किती संख्येने येतात, तुमची झोळी रिकामी जाणार नाही. विठाला विठाला देती आली यासी दान, देती आली यासी दान, देवी आली यासी दान, देवी आली यासी दान. घातलं दुकान, देती आली यासी दान, टाळ 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 अरे आनंद भाता. देवी आली यासी दान,
घातला दुकान देती आली यासे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. वामन भाऊ जवळ आशीर्वादाचे पोते भरलेले आहेत, सामर्थ्याचे पोते भरलेले आहेत. एक तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. तिथं कमतरता काही नाही. या दर्शनाला आल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, परंतु एक आट अशी आहे, तिथं आल्यानंतर मागावं काय हे मात्र कळणं गरजेचं आहे. विठाला विठाला बरीचशी माणसं देवाच्या दाराला आले, संतांच्या दाराला आले, मागण्यामध्ये चुकले आणि मागण्यामध्ये चुकल्यामुळे ते अधोगतीला गेले. मागणी जर तुम्हाला नाही यथार्थ करता आली